सह्याद्रीतील एका ओढ्यात जानेवारी महिन्यात ही वाघीण दिसते. फेब्रुवारीत थोडं पाणी ओसरल्यावर हे सांबर पाण्यात खेळताना दिसतं. मार्चमध्ये पाण्याची पातळी अजून कमी झाल्यावर रानडुकरांचा एक कळप तिथल्या झाडांच्या मुळाशी खोदकाम करताना दिसतो. एप्रिलमध्ये पाणी ओसरून ओढ्याचं डबकं होतं आणि तिथून एक दुर्मिळ पट्टेरी मुंगूस जाताना दिसतो. आणि अखेरीस मे महिन्यात ओढा पूर्णपणे सुकल्यावर तीच वाघीण आपल्या पिल्लांसोबत या ओढ्यातून मार्गस्थ होताना दिसते. सह्याद्रीचं जंगल कधीच स्थिर नसतं. ऋतूंनुसार इथलं जंगल बदलतं आणि जंगलांनुसार इथले पाणवठे. इथल्या बदलत्या वाटांसह बदलतात सह्याद्रीतले पाहुणे. पण इथल्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी संशोधक मंडळी जंगलात कॅमेरा ट्रॅप बसवतात आणि दिवस रात्र शांतपणे जंगलांचे निरीक्षण सुरू ठेवतात. यातून एक प्रश्न कायम पडतो, तो म्हणजे कॅमेऱ्याने टिपलेले हजारो लाखो फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रत्येक प्रजातींची ओळख कोण करणार? या समस्येवर आता AI ने उत्तर शोधलंय. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि अडॅक्स डाटा सायन्स यांनी स्पीशीज रेकग्नेशन मॉडेल विकसित केलंय. हे AI मॉडेल कॅमेरा ट्रॅपमधील लाखो छायाचित्रांमधून विविध वन्यजीवांची ओळख काही क्षणात करू शकतं. वन्यजीव संशोधनात कॅमेरा ट्रॅप हे अत्यंत प्रभावी साधन मानलं जातं. मात्र त्याने टिपलेल्या हजारो नव्हे तर लाखो छायाचित्रांची हाताने तपासणी करून प्रत्येक प्रजातीची ओळख पटवणं हे अत्यंत वेळखाऊ, खर्चिक आणि मनुष्यबळाची गरज असलेलं काम आहे. ही समस्या लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेलं हे नवीन मॉडेल 57.3% अचूकपणे टिपलेल्या प्रजातींची ओळख करून देतं. या मॉडेलच्या निर्मितीसाठी 11 लाखांहून अधिक कॅमेरा ट्रॅप छायाचित्रांचा वापर करण्यात आलाय. विशेषतः मध्य भारतातील वनक्षेत्र लक्षात घेऊन हे मॉडेल प्रशिक्षित करण्यात आलंय. या मॉडेलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एका छायाचित्रात अनेक प्राणी किंवा अनेक प्रजाती असल्या तरी त्यांची स्वतंत्रपणे ओळख करण्याची क्षमता. त्यामुळे गवा, साळींदर किंवा इतर प्राणी एकाच फ्रेममध्ये असतानाही त्यांचे अचूक वर्गीकरण हे मॉडेल आपल्याला करून देतं. यामुळे संशोधकांचा वेळ वाचतो आणि वन्यजीव संवर्धनासाठी निर्णय अधिक वेगाने घेता येतात. या मॉडेलची लिंक आम्ही बायो आणि स्टोरीमध्ये दिलेली आहेच. वन्यजीव संवर्धनात तंत्रज्ञानाची ही नवी क्रांती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा MHA MTB वाईल्ड लाईफ.